लफडा काय झाला आता, आमचा जो मित्र आहे सुमित त्याचा फोन पडला. सगळ्या ह्याच्यात ना आगीत मसाला टाकला, सगळे खोकतेच. सकाळच्या आता ना किती वाजलेत मी दाखवतो. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज तारीख आहे 9 तारीख आणि 5:30 वाजलेत. 9 तारीख 5:30 वाजले. आता आम्ही निघतोय लांझाला. लांझाला चाललो. तिकडे एक सनराईज पॉईंट आहे तो बघायला चाललो. बघा रायडर ओपी झालं काय. घरातून सगळं सामान तर घेतले. 5:30 वाजले. आम्ही 5 वाजताच उठलोय. तयार बियार झालो. आंघोळ तर कोणी केली नाही, फक्त तोंड धुतलंय, ब्रश विश केला आणि कल्टी आला. इथून निघायचं आता. थंडी खूप आहे. बस पुढे जसं होईल तसं ब्लॉग कंटिन्यू करेल. सगळ्यांच्या गाड्या आता सध्या कोल्ड स्टार्ट होतात. साहिल काय म्हणायचं तुला? अरे जीवन सोडू काहीतरी बोल. मी क्या तुम्ही तुला बस एवढंच होतं. लाड तुला काय म्हणायचं आता? पंढरपूर गावाचं मजा येणार आता गाडी चालवायला. सकाळी 5 वाजता उठलोय आम्ही. 3:45चा अलार्म लावलेला. हा तो रात्री झोपेत PM लावला. नक्की ओमचा अलार्म वाजला 4:30 वाजता. आता आमच्या इथे सनराईज झाला. आम्ही सनराईज इथे झोपेतच केला असतं. तुला काय म्हणायचंय? डायरेक्ट PM ला उठलो असतो दुपारी. चला सनराईज बघायला. तू ना कोल्ड स्टार्ट करत आहे. तू नाही केलीस ना कोल्ड स्टार्ट? नाही तर सायलेन्सर गरम झाला असता. तुम्हाला काय म्हणायचंय? थांब. आता मला एक बेस्ट ऑप्शन दिसतोय. थंडी नाही, थोडा टाइम थांबावा लागला आता इकडे. हवा याचा गरम झाल्या पद्धतीचे. तर इकडे थोडे हात भाजून घेतो. आता आम्ही निघतोय. आता सध्या मी ड्राईव्ह करतोय. पुढे भेटू डायरेक्ट. चला बाय बाय. तरी असं थांबलो नव्हतो, पण इथे बॅग पडायला लागली. म्हणून इथे थांबलो आम्ही. आणि थांबल्यानंतर दिसतं तर हे सगळं दुकानी भरलंय. इकडे असं वगैरे ठिकाण आहे. थांबलो आम्ही. एवढी थंडी वाजते, लक्ष आतमधून थंडी जाते. इथे बॅग पडत होती म्हणून थांबलो इकडे आम्ही. पण थंडी भरपूर आहे इकडे. आणि अशी काही जागा आहे. आता आम्ही इथे थांबलोय कारण एक लफडा काय झाला आता, आमचा जो मित्र आहे सुमित त्याचा फोन पडला तर आम्ही इकडे सगळे वेट करतोय. आणि लाड आणि सुमित ते फोन शोधायला गेले. आता फोन भेटतोय की नाही हे माहिती नाही आपल्याला. आता बघूया फोन भेटतो की नाही. फोन भेटला तर बरं होईल. आता इथून लांजा हार्डली आहे ना, हार्डली मला वाटतं एक 10 किलोमीटर असेल. पण आता फोन पडले तर किती मागे जाईल काय आयडिया नाही आपल्याला. पण तो बघूया, बघत राहा. रोड आहे. आता आम्ही पोहोचण्यात ऑलमोस्ट जम आहे. रोड आता आम्ही लांजाला पोहोचलोय. गाडी पोहोचलो. आता आम्ही पोहोचलो सगळे फ्रेश ब्रिश झालो. कपडे इकडे गाड्या बिड्या अनलोड केल्या सगळ्यांच्या. इथे सगळ्या लागल्यात गाड्या. सगळ्या गाड्या अनलोड बिनलोड केल्या. आता आता इकडे पोरं चहा बनवते. ओमकारच्या घरी कोण नाही तर टेन्शन नाही बघा. भाई चाय पिओ.
चाय पिलो काही ते इथे काय टेन्शन नाही आम्हाला. इकडे आता कोण नाही येतात, आमचंच राज्य. हे वरती कोण माळा आहे बोलतो तुमका? डेंजर डेंजर. अच्छा आला फ्रीज बीज आहे. मग फ्रीज आलू कधी करतात? चालूच ठेवतो मी त्यात काय असेन्शियल. तर आता किती वाजले? रात्रीचे 8 वाजले. आता पोरं बघा सगळे फुल स्वतः भाजी बिजी कापतायत. टॅमॅटो, गाजर, फ्लावर, मॅगी तर बनवून झालेली. ओपी लाड स्वतः लसूण खात हे करतोय, सोलतोय. मी काय बोलतो लाड, एक लसूण असं स्वतः खाना, एक लसूण खाना. अरे मी डाळी वेळी साईडला काढतो नाही. कॉन्टेंट बनव, मला फेस रिव्ह्यू होईल. फेस रिव्ह्यू काय बोलतात ते रिएक्शन. नको रे बाबा, लसूण नको. लिंबू लिंबू ते बोललं असतं तर गोष्ट वेगळी. तो कच्ची लसूण खाऊन रिएक्शन दाखव. तू खा अंड्याच्या आणि नको आम्हाला रिएक्शन. ठीक आहे खाऊ बोलतो. खा. कंटेंट साठी काय पण नाही, चांगलं असतं लसूण खाण्यासाठी. तर बघा या प्रकारे बटाटे बटाटे आम्ही उकडायला ठेवलेत आता याच्यात. आणि इकडे अनिश तो भाज्या कट करतो, ते पण कशाने कायची नाही. आता काय माहिती कशी बनते, तर लास्टला बघू आता खाल्ल्यानंतर कशी बनते ते. आणि हा माणूस एक काम करत नाही. का करत नाही रे? जा ना तिकडे काहीतरी काम करणार. करता है तू चीटिंग करता है तू. तर आता आम्ही सगळं कांदा बिंदा टाकणार. अरे ब्लॉग राहिला. कोणता पाहिजे जेवतानाचा. अरे बापरे ब्लॉग राहिला. आता आम्ही कांदा टाकतोय. तर आता भाजी रेडी आहे बघा. भाजी रेडी आहे. आणि इकडे आम्ही काहीतरी वेगळंच बघा, पाव असे सगळे तोडले. याच्यात आता बटर टाकलाय. हे बघा बटर टाकलाय. तो पूर्ण असं पसरवतोय. असे काहीतरी पाव होणार आहे. आता हे सगळे पाव याच्यात जाणार आणि फुल मिक्स करणार. त्यात थोडासा रस्सा बिस्सा टाकून एक नंबर पद्धतची फुल मजा येणार आहे. या सॉंगला जर कॉपीराईट पडला की मी पण आमच्याकडे चमचा नाही पावभाजी टाकायला, अशात टाकतो डायरेक्ट. आणि हे काय ऐकतच नाही, नुसते कलाकारी करतो. हा बघ ओम शेफ लाड रिएक्शन दे. हाऊ इज इट रावस? बघू जरा एक घास घेऊ दे. जरा एक घास खाऊन बघतो. वाटत नाही पोरांनी. आपण बनवलं वाटत नाही भाई. एक नंबर एक नंबर एक नंबर मजा आली. एक नंबर पावभाजी. एवढं एक्सेप्ट नव्हतं, म्हणजे काय एक्सपेक्ट नव्हतं केलं की एवढी चांगली होईल. पण एक नंबर रावस, मजा आली खायला. सेम पावभाजी. आम्हाला नाही एवढा पण डाऊट नव्हता की चांगली बनल, पण एक नंबर. हे सुमित खाऊन बघ. हे ओम, या लोकांना लय मजा येते, आम्हाला खायला द्यायला पण चांगली आहे. तर स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनल मध्ये. काय वाटतंय आता 1 मिनिट 2 वाजलेत आणि आम्ही निघणार आहे आता मुंबईच्या दिशेला. पहिला गाड्यांचे चेन लूप करतोय सगळ्या. न्यूट्रल करतो थांबा. चैन लूप आता आहे. पहिले ही चैन पुसतोय, त्यानंतर मग या स्प्रे मारणार. आता 2 वाजले. तर आता आम्ही थोड्या 5-10 मिनिटात निघणार आहे. आणि इथून पुढचा स्टॉप डायरेक्ट 150 किलोमीटरवर आहे. सगळ्यांची तयारी पण झाली आहे. मला पण घालायचं आहे कपडे. करा मी आता तुम्ही आगीत मसाला टाकलाय. सगळ्या ह्याच्यात ना आगीत मसाला टाकलाय. सगळे खोकतात एकूण एक पोरगा खोकतोय.
स्मेल मसाल्याचा चांगला स्मेल येतोय बाथरूमच्या बसल्यावर दिसता खोकतं चालू झालं ते. असे डोळे बिळे लाल झाले आणि फुल अनवास. रोड बसायला राहू दे ना त्याला. आता लेट्स गो. आम्ही पण चाललोय. 3 वाजता निघालोय. बरोबर कधी पोहोचतोय माहिती नाही, बघूया. चलो. काहीतरी आम्ही तिकडे होल्ड घेतलाय सध्या. 150 किलोमीटर पार केले आम्ही. तर जस्ट आम्ही असंच थांबलो. हा व्ह्यू बघा काहीच बघा काय वाटतंय. एक नंबर. सगळ्या गाड्या इकडे उभ्या आहेत. गाडी मी स्विच करतोय. आता ही चालवणार. ॲडव्हेंचर 250 KTM रेडी टू रेस. आता हे लोक याची वाट बघतोय. आता ही गाडी नाही नाही म्हणता मी आहे ना एक 70-80 किलोमीटर चालवली असेल. एक नंबर गाडी आहे. फुल मजा येते चालवायला ही गाडी. टेन्शन नाही. पिकअप पण एवढा डेंजर आहे. एक नंबर मजा आलेली आहे पळवायला. आता बाकीचे मित्र येतात ते मागून. लेट्स गो बघू. तर फायनली आता घरी पोचलोय. एक नॉट एक. आता किती वाजता निघालेलो मला पण काय आयडिया नाही. बघू. 3 ऑलमोस्ट 3 बघून क्लिपवर तुम्हाला समजून जाईल. फायनली आता पोचलो. सामान ठेवून भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.